अनेक पक्षांची जाहीरनामे आले। अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आज बऱ्याचशा त्याच गोष्टी आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो जाहीरनामा आहे तो मी आज तुमच्यासमोर प्रसिद्ध करतोय। मला आत्ताच कळलं की काहीतरी निवडणूक आयोगाचं किती प्रती छापल्या आहेत ते त्याच्यावरती मेन्शन करावं लागतं। आम्ही 500 प्रती छापल्यात, पण मला असं वाटतं या डिजिटलच्या युगामध्ये हे किती प्रती छापल्यात हे विचारणं इतकं हास्यास्पद आहे, कारण डिजिटली तर जाणारच आहे, पण ते कशा काय मोजायचं तुम्ही? आणि त्याच्यात अशा प्रती किती छापल्यात म्हणजे हे आजच्या युगामध्ये त्या पूर्वी केबल बंद करायचे ना भाषणं चालू असताना, हा त्यातला प्रकार आहे जवळपास, की सगळेजण मोबाईलवरती आपले बघत असतात, भाषणं सगळ्या गोष्टी बघत असतात। असो, पण आज 2 गोष्टी महत्त्वाच्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत। म्हणजे माझी 17 तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती, ती आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल। याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली नाही त्या सभेची। सरकारकडनं ज्या प्रकारची परवानगी यायला लागते ती या प्रकारची परवानगी आलेली नाही आहे, आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे फक्त 1-1.5 दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे। आणि या 1.5 दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते। त्याच्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत। त्याच्याऐवजी मी माझा मुंबई, ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे। सकाळपासून होईल तो सुरू आणि संध्याकाळपर्यंत चालू असेल। आज मी इथे जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू एवढंच फक्त दिलंय, पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकलेल्या आहेत। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती आणि वर्तमानपत्रामध्ये आपण जरा थोडासा हा जाहीरनामा नीट सखोल वाचावा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे। मी काल परवाकडे सांगितलं की 2006 साली मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट घेऊन येईन म्हणून सांगितलं होतं। 2014ला आमची ब्ल्यूप्रिंट आली, परंतु 2006 ते 2014 मला अनेक आपल्या तुमच्या पत्रकार परिषदांमध्ये मला हिणवलं गेलं, कुत्सितपणे प्रश्न विचारले गेले, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट, कुठे गेली ब्ल्यूप्रिंट। पण 2014ला ज्यावेळेला ती प्रसिद्ध झाली त्यावेळेला तुमच्यासाठी एक मोठी बातमी होती, म्हणजे भाजप शिवसेना युती तुटली होती। तो दिवस मी समजू शकतो, परंतु 2014 ते 2024 गेल्या 10 वर्षामध्ये मला त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय आहे, कशी केली, काय केली असा एकही प्रश्न आजपर्यंत कधी कोणी मला विचारला नाही। त्याबद्दल धन्यवाद। आज हा जाहीरनामा आपल्यासमोर प्रसिद्ध करताना त्या ब्ल्यूप्रिंटमधल्या अनेक गोष्टी याच्यामध्ये आम्ही आतमध्ये आणलेल्या आहेत। याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदलले नाहीत, अजूनही तेच प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांवरती आपण अजूनही चर्चा करतो आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं मी हा जाहीरनामा आपल्यासमोर मी ठेवत आहे। तुम्हाला दाखवू का? ठीक आहे। आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना इथे मी बोलवलं नाही। याचं कारण ते आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना काही त्रास दिला नाही आणि इथे त्यांना बोलवलं नाही। परंतु मला असं वाटतं 1 मिनिट याच्यामध्ये जसं आपण जर मी तुमच्या हातात देतोच ते
अनुक्रमणिका कुठे गेली? नाही, अनुक्रमणिका नाही, ते आहे ना, ते पहिलं सेक्शन. हा इथला पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान. याच्यामध्ये पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, क्रीडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार. त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आहे दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, मोकळ्या जागा, इंटरनेट उपलब्धता, पर्यावरण आणि जैवविविधता. तिसऱ्या सेक्शनमध्ये आहे प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, राज्याचं व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण. आणि चौथा शेवटचा त्यातला भाग आहे मराठी अस्मिता, मराठी आणि समाज, दैनंदिन वापरात मराठी, प्रशासनात मराठी, डिजिटल जगात मराठी, शिक्षणात मराठी, जागतिक व्यासपीठावर मराठी, मराठी साहित्य प्रसार, गड आणि किल्ले संवर्धन आणि पारंपरिक खेळ. इतक्या विषयांना आम्ही या जाहीरनाम्यामध्ये हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती कशा प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो आणि सोडवू शकतो त्याची बऱ्याच प्रमाणामध्ये इथे आम्ही सोल्युशन्स पण दिलेली आहेत. मला असं वाटतं जेव्हा आपण वाचाल त्यावेळेला आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये खूप काम केलेलं आहे आणि त्याचा उपयोग मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी पुढे भविष्यात खूप चांगल्या प्रकारे करता येईल. याच्या उपर तुम्हाला काय विचारायचं विचार. दुसरी गोष्ट, अजून एक आम्ही पुस्तिका काढलेली आहे आणि ती पुस्तिका आहे म्हणजे आम्ही काय केलं, बरं का. म्हणजे साधारणपणे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक 18-19 वर्ष झाली आहेत. या 19 वर्षामध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या, कोणकोणती आंदोलनं केली, काय काय गोष्टी झाल्या, या प्रकारची एक पुस्तिका आम्ही इथे काढलेली आहे आणि ती पण आपल्याला आम्ही देत आहोत. ती पण आपण मला असं वाटतं वाचून घेतली तर बरं होईल. ही पण डिजिटली जाणार आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरती अजूनही प्रिंट किती केल्याचा आकडा नाही आहे. हां बोला. महायुती किंवा महाआघाडी या दोघांनीही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना 3,000 रुपये देऊ अशा घोषणा केलेल्या आहेत. अशी एखादी घोषणा आपल्या पक्षाकडून करावी असं तुम्हाला का वाटलं ना? याचं कारण असं आहे कारण त्याचं महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक साधारणपणे गणित या गोष्टी पाहिल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टींचा घोषणा करू शकत नाही. या घोषणांना काही अर्थ नाही आहे. प्रश्न असा आहे की आत्ताच्या सरकारने ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. राज्यावरती बोजा न येता जर यापुढे कंटिन्यू झाला तर त्याला मी गिफ्ट म्हणेन. पण उद्या जर समजा ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला करता नाही आल्या तर मी त्याला लाच म्हणेन. ती ब्राईब होऊ शकते. सो राज्याचं आर्थिक एकूण जे स्ट्रक्चर आहे हे बिघडता कामा नये कुठच्याही गोष्टींमध्ये. कोणी मला असं वाटतं कुठच्याही राजकीय पक्षाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. महिलांना पैसे मिळतात याच्यामध्ये दुःख नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये आनंदच आहे की त्यांना चांगले 4 पैसे मिळतात, चांगली गोष्ट आहे, सरकार देते. पण याच्यातनं आपण मला असं वाटतं पुढे काही अजून वेगळे खड्डे नाही खणत आहोत. म्हणजे आता शिवसेनेच्या त्या उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही उभी करणार म्हणून सांगितलं. मला असं वाटतं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा मला असं वाटतं विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे. हे नंतर करा रे तुम्ही. तर मला असं वाटतं काहीतरी गल्लत होतीये. मंदिरं आज मला असं वाटतं चौकामध्ये सगळीकडे पुतळे आहेत आपल्याकडे. तर विद्या मंदिरं जास्ती होणं गरजेचं आहे, ती चांगली होणं गरजेचं आहे, मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले होणं गरजेचं आहे. नाही, मला काही माहिती नाही आहे. मला याच्यात राजकारण आहे का काय मला माहिती नाही, नसावं या सगळ्या याच्यामध्ये. परंतु
मिळालं नाही अजूनपर्यंत परवानगी, हे तर सत्य आहे. आणि त्याच्यामुळे 1.5 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे जरा थोडंसं आत्ता तरी. आणि मग त्याच्यातनं काय होतं, जे उमेदवार सगळे कामाला लागलेले आहेत, कळलं का, त्यांचाही अख्खा दिवस निघून जातो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना नियोजन करण्यासाठी जर समजा अगोदर आम्ही काही संधी दिली असती तर भाग वेगळा, की बाबा 1-4 दिवस अगोदर आले त्यांनाही नियोजन करणं सोपं जातं. पण 1.5 दिवसामध्ये मग सगळा त्यांचा पण दिवस जातो आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता प्रचार संपतोय. तर मला असं वाटतं की त्यांनाही एक दिवस मिळतो, मलाही फिरायला मिळतं, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि आता मला असं वाटतं की माझी खूप भाषणं झालेली आहेत, सगळ्या गोष्टी घराघरामध्ये पोचलेल्या पण आहेत, सगळे विषय पण पोचलेले आहेत, सगळ्यांनी ते पाहिलं पण आहे तुमच्या कृपेने, कळलं का. तर त्याच्यामुळे जे सांगायचं आहे ते सांगितलं गेलेलं आहे, पोचलेलं आहे. माध्यमातून 2014 मध्ये ब्लूप्रिंट देखील समोर आणण्यात आली होती. विकासाचं मॉडेल म्हणून तुम्ही नाशिकचा देखील मोठा प्रचार करत होता आणि यानंतर तुम्ही उद्विग्नतेने एकदा यानंतर तुम्ही एका भाषणात उद्विग्नतेने म्हटलं होतं की विकास करून जर निवडणुका जिंकल्या जात नाही तर काय केलं पाहिजे ते देखील निवडणुकांसाठी करावं लागेल. आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने झालेलं आहे, लोक मतदान ज्या चुकीच्या पद्धतीने करताय असा तुमचा आरोप आहे, तर त्यात जाहीरनाम्याला कितपत महत्व आहे आजच्या निवडणुकांमध्ये असं तुम्हाला वाटतंय? बघा, प्रसिद्ध नसता केला तर तुम्हीच ठोकलं असतं परत, कळलं का. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. माझ्या मनातनं महाराष्ट्राच्या विकास ही काही गोष्ट जात नाही, ती जाणार पण नाही. उद्विग्न होऊन मी काही गोष्टी 4 गोष्टी बोलणं हा एक वेगळा विषय आहे, पण महाराष्ट्राबद्दलची आस्था, प्रेम ही काही जाऊ शकत नाही ना. त्याच्यामुळे सतत मी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात, करू शकतो, हे मांडणं माझं काम आहे. आणि त्याप्रमाणे हा जाहीरनामा समोर ठेवलेला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताय, पण लागू कसा केला जाईल? कारण काय हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, तो लागू कसा होईल? कारण बहुमतासाठी जितके उमेदवार हवे असतात तितके उमेद सुद्धा झालेले नाहीये. त्यामुळे हा जाहीरनामा, हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यावेळेची निवडणूक तुम्ही सांगू शकत, ना मी सांगू शकत, ना कोणी परमेश्वर सांगू शकत काय होणार आहे. मला माहिती नाही तुम्ही पत्रकारितेमध्ये किती वर्ष आहात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची निवडणूक आजपर्यंत कधी झालेली नाही आहे, बरोबर की नाही. म्हणजे जर समजा तुम्ही गेली लोकसभा पाहिली असेल, तिथला एक खासदार सुरुवातीला 1 मताने निवडून आला होता, बरोबर की नाही. असं तर आपण कधी बघितलं नव्हतं. मग रिकाउंटिंगमध्ये काहीतरी 39 मतांनी काहीतरी निवडून आला, असंही कधी बघितलं नव्हतं. खासदारकीची निवडणूक होती. या विधानसभेच्या वेळेला आता मला जे लोकांना सांगायचं आहे ते मी सतत सांगतोय की गेली 5 वर्ष विसरू नका. तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहून जे मतदान केलेलं आहे ते मत सध्या तुमचं कुठे आहे हे एकदा चेक करा. कारण तुम्ही मतदान करायचं या पक्षाला आणि त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षाबरोबर जो पक्ष तुम्हाला आवडत नाही, बरोबर आहे, तिथे तुम्ही मतदान करणार नाही म्हणून ह्यांना मतदान केलं आणि तो पक्ष किंवा तो माणूस उद्या उठून दुसऱ्या त्या पक्षामध्ये गेला तर तुमच्या मताची काय किंमत राहिली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार जनतेने 20 तारखेला नीट करावा, असं फक्त माझं म्हणणं आहे. नाही, तुमचं एक मिनिट जर थांबा, मी कुठेही जात नाही आहे, 2 मिनिटं थांबा. तुमचं म्हणणं काय होतं की हां इम्प्लिमेंट कसं करणार, तर त्याच्यामुळे निकाल काय लागतील ना हे कोणाला माहिती नाही आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही तेवढे उमेदवार पण उभे केलेले नाहीये, मग जर तुम्ही आज जाहीरनामा प्रसिद्ध करताय तर हा तुम्ही लागू कसा करणार? म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, रिझल्ट काय लागतील हे तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच ही गोष्ट आपण समोर ठेवतो ना. आता बाकीच्या पक्षांनी ज्या प्रकारे जाहीरनामे प्रसिद्ध केले त्याला खात्री आहे का सत्य देतील? बरोबर की नाही. खरं बघायला गेलं तर प्रत्येकाने माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केलेत. हो ना. अहो, ते कुठची युती घेऊन बसल्यात, वेगवेगळी होर्डिंग्स लावत आहेत. युती आघाड्यांमध्ये वेगवेगळी जर होर्डिंग्स लावत असतील तर आपण जरा नीट विचार केला पाहिजे या गोष्टींकडे. मला असं वाटतं तो विषय संपलाय. काल शिवाजी पार्कवरती नरेंद्र मोदी
मोदी यांची सभा झाली. महायुतीच्या सभेला जी गर्दी होती ती रोडावल्याचं चित्र बघायला मिळालं आणि सभेचा वेळ देखील त्यांना काहीसा पोस्टपोन करावा लागला. हे चित्र निवडणुकीच्या तोंडावर काय दर्शवतं? भाजपची लोक भेटतील तेव्हा त्यांना विचारा. महाराष्ट्राचं प्लॅनिंग ह्यात मांडलेलं आहे, त्यात मग विकासाचे मुद्दे असतील, डेव्हलपमेंटचे मुद्दे असतील, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत एकंदरीत हिंदू अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता या सगळ्यांना मुद्दे करत आलेले. वरळीत सुद्धा मागची 2 दिवसापूर्वी सभा झाली, तेव्हा तुम्ही म्हटलं की माझी सत्ता आली तर 48 तासात डोंगे उतरू. त्याचा उल्लेख ह्या जाहीरनाम्यात आहेत का अशा सध्या? याला कारण त्याला आचारसंहिता लागते. काय आहे, काही गोष्टी आता आमच्या ज्या जाहिराती आम्ही केल्यात ना त्या सगळ्या निवडणूक आयोगाने रिजेक्ट केल्या. त्यांचं काय डोकं चालतं मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. पण त्यांच्या हे गोष्ट लक्षात येत नाहीये की ह्याला एक सोशल मीडिया नावाची एक गोष्ट असते, कळलं का? ते अजूनही मला असं वाटतं पूर्वीच्या जगात आहेत ते. बघायला मिळतील ना तुम्हाला. देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत एका वृत्तपत्रात मी नाही उत्तर देणार याची. मी उत्तर देणार नाही या गोष्टीची. मूलभूत गरजा म्हणून तुम्ही रोजगाराचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. अनेक ठिकाणी अन्न वस्त्र निवारा याच्यावर जास्त फोकस केला असतो. रोजगाराचा मुद्दा जो आहे तो कशा पद्धतीनं तडीस देण्याचा प्रयत्न असेल? मला असं वाटतं मी माझ्या भाषणामधनं किंवा मुलाखतींमधनं मी काही गोष्टींबद्दल बोललोय. एक तर महाराष्ट्रासारखं एक औद्योगिक राज्य, बरोबर, आणि त्याला खूप वर्षांची परंपरा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो या देशात कुठचं दुसरं नाही आहे. जगामधनं कुठूनही जर एखादा उद्योगधंदा येणार असेल तर त्याची पहिली प्रायोरिटी ही महाराष्ट्र असते. आणि असलेले उद्योग आणि येऊ घातलेले उद्योग यांना जर समजा तुम्ही सरकार म्हणून जर समजा सांगितलं की तुम्हाला कोणकोणत्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत, कोणकोणत्या नोकऱ्या तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची माणसं तुम्हाला हवी आहेत, हे जर महाराष्ट्रामध्ये जर समजा समजलं तर ती माणसं जाऊन इंटरव्ह्यू देतील ना. आपल्याकडे जर नोकऱ्या उपलब्ध होतात आणि त्या नोकऱ्या इथे उपलब्ध झाल्याचं बाहेरच्या राज्यात कळतं पण माझ्या राज्यात कळत नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही. आमच्याकडे तुमच्या रिक्षाची परवाने निघतात, टॅक्स्यांचे परवाने नव्याने निघतात, ते आमच्या मुलांना नाही कळत महाराष्ट्रात. मला असं वाटतं की राज्य सरकारची ही पहिली गोष्ट असली पाहिजे, प्रायोरिटी असली पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना पहिलं मुलींना कळलं पाहिजे की इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत. अनेक शिकलेले सवरलेले अनेक लोक महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आहेत की जे नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांना माहिती नाही कुठे नोकऱ्या आहेत. आणि जर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचणं गरजेचं आहे. एखाद 2 उद्योगाने काही होत नाही हो. तुम्ही आज आता मध्यंतरी मुख्यमंत्री गेले होते ना, काय ते दावोस का कुठेतरी, बरोबर आहे, 5 लाख कोटीचे उद्योग येणार म्हणून त्यांनी सांगितलं की नाही. मग हे मला प्रश्न विचारण्यापेक्षा ते जेव्हा माणसं जेव्हा समोर येतात ना तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा ना. तेव्हा हा काय बोलला आणि तो काय बोलला ह्याच्यात नका वेळ घालू. हे जे मूलभूत प्रश्न आहेत हे मला असं वाटतं तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की त्या 5 लाख कोटींचं काय झालं, बरोबर की नाही. एक बाब असं आहे की मुंबईतील साधारण 36 विधानसभा मतदारसंघापैकी 16 मतदारसंघामध्ये भाजप लढते आणि त्या ठिकाणी तुम्ही 8 ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर भाजपशी तुमची छोटी युती आहे. काय 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 मुंबईतील ज्या 36 लोकसभा विधानसभेचे मतदारसंघ आहेत, मी कुठे उभे करायचं माझी मर्जी हो. पण सिलेक्टिव्ह मी माझं मी बघीन तर मी माझ्या लोकांना पक्षामध्ये मी विचारून या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतो, कळलं का. जे तुमच्या मनात असतं ना ते आमच्या मनात नसतं प्रत्येक वेळेला. आलो जर थांब, इथे काय छुपा रस्ता आहे का जायला बाहेर? 2 मिनिटं कशाला ओरडत आहे? मी बघितलं की येणार ना तुमच्याकडे प्रश्न विचारणार आहे ना. मग झोपडपट्टी पुनर्वसन योजना सरकारनेच चालवायला हवी असं एकंदरीत मुद्दा आहे. खरं तर महाराष्ट्रात किंवा देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईत आहे. त्याबद्दल तुमचं मत? मी हे अनेकदा माझ्या भाषणामधनं म्हटलेलं आहे की हा जो नफा आहे
हा नफा राज्य सरकार का सोडतंय? हा राज्य सरकारला मिळणारा नफा आपण बिल्डरांच्या घशात का घालतो? झोपडपट्टी पुनर्वसन योजना जर समजा राज्य सरकारने केली, त्यांनी पार्टनर कोणालाही घ्यावा, तो विषय वेगळा, पण ही जर समजा राज्य सरकारने जर समजा केली तर त्याचा नफा राज्याला मिळेल जो बिल्डरांना मिळतोय. झालं? तर तुमचं सरकार आलं तर मग ह्याच्यावर पुन्हा एकदा विचार केला जाईल? 100% अडाणी विकून काढून 100%. कशाला खाजगी कशाला माणसं पाहिजेत तुम्हाला? कोणी का बिल्डर असे ना, मुळात या पहिल्या झोपडपट्ट्या येत आहेत कशा? बरोबर आहे? यांना कोण वसवतंय? काय हा धंदा झालाय. इथे उभ्या करायच्या, मग इथे ती जागा SRA मध्ये आणायची, मग इथून उचलायच्या दुसरीकडे न्यायच्या. बोल. सर, एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात की गेल्या 5 वर्षात राज्यात काही झाले ते सगळ्या जनतेने बघावं, त्याच्यानंतर मतदान करावं. परंतु देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य होतं की 2 पक्ष फोडून मी सत्तेवरती आलेलो आहे म्हणून. तर मग ही तुम्ही म्हणतात की कोणावरच्या चिन्हावरती निवडून आले आणि कुठे? मला असं वाटतं मी लोकांशी बोललेलो आहे, लोकांनी या गोष्टीवरती विचार करावा. परंतु सर, तुम्ही काही माध्यमांना मुलाखती देताना सुद्धा म्हणतात की बहुतेक कळलंय की भाजपचा मुख्यमंत्री. बघा, माझ्या दृष्टिकोनातनं कामं होणं महत्वाचं आहे. हा फाफट पसारा जो आहे ना, हा फाफट पसारा सुधारला पाहिजे. सर, हा विरोधाभास नाही का? ह्याच्यात कशाला आला विरोधाभास? एक त्यांची भूमिका झाली, कळलं का? एक माझा विचार झाला या गोष्टीमध्ये. तुमचं म्हणणं मी तसाच वागू असं म्हणणं असेल तर मी तसं वागायला तयार आहे. मला काही प्रॉब्लेम नाही त्यातला. पण जेवढा इथे माझ्यासमोर जेवढा कंठ काढतात ना, तेवढा फक्त समोरच्या पत्रकार परिषद असतात ना तेव्हाही काढत जा. नाही, मी मराठीत सांगणार उत्तर. थांब, आता आपण झोपडपट्टी 2 मिनिटं थांबता जरा. त्यांना ते मगापासून खूप वेळा हात होत त्यांना. हात 2 मिनिटं. सर, 2 मुद्दे हैं जिनको लेकर आप सबसे ज्यादा वोकल रहे हैं. जहां कहीं भी आप चुनाव प्रचार में जाते हैं उसकी चर्चा सबसे ज्यादा करते हैं. अवैध बांग्लादेशी लोग घुसपैठ कर रहे हैं महाराष्ट्र में कई सारी जगहों पर, मुंबई में भी एक बड़ी समस्या बने हुए हैं. वो एक है, और एक अवैध लाउड स्पीकर जो हमेशा आप अपने चुनावी सभा में बोलते हैं कि वो अगर मैं सत्ता में आ जाऊंगा तो उतार दूंगा, लेकिन आपके मैनिफेस्टो में उसकी चर्चा नहीं दिखाई दे रही है. वजह क्या है? आता उत्तर दिलं ना त्याचं. नाही, आपण मराठीत समजतं सगळ्यांना. मी होर्डिंग पण मराठीत लावलेत. मी त्याची टाइम्स ऑफ इंडियाला जाहिरात पण मराठीत दिली होती. समजतं सगळ्यांना. सर, हाच प्रश्न ऍक्च्युली त्याचा जो प्रश्न विचारला 4-5 दिवसांपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा एक अहवाल आलाय. जाहीरनामा हा भविष्याकरताच असतो बहुतेक वेळेला. तो जे रोहिंगे किंवा बांगलादेशी मुंबईमध्ये येत आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, त्यांना वसवलं जात आहे, याच्या संदर्भात आपण काही करणार? आता तुम्हाला ह्याचं उत्तर टायपिस्ट. आता मी तुम्हाला कंबाईन उत्तर देतो. उद्या ज्यांच्याबरोबर समजा मला जायची वेळ येईल, आली जर समजा, तर माझा मॅनिफेस्टो पहिला असेल की ह्याच्यावरती त्यांचं उत्तर काय. कळलं का? आज जाऊन खुर्च्या उभवणे हा माझा धंदा नाही आहे. पण ह्याच्यावरती जर समजा उत्तर मिळणार असतील तर मला असं वाटतं जास्ती चांगलं होईल. बोला. हां, सॉरी, तुमचा प्रश्न काय होता? तर त्यामध्ये हे जे बांगलादेशी किंवा जे रोहिंगे येत आहेत, मुंबईवर आक्रमण करतात किंवा मुंबईमध्ये ते राहत आहेत किंवा त्यांना वसवलं जात आहे, या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करून त्याचं उत्तर मिळालं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. मी माझ्या भाषणामधनं अजून एक गोष्ट बोलतोय बरं का. ती म्हणजे पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना कुठे काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती आहेत. आपल्याकडे लॉ आहे, ऑर्डर नाही आहे. या गोष्टींवरती मला असं वाटतं की राज्याचा विचार करता कोणाचाही बाकीच्यांचा विचार न केला पाहिजे. आणि त्यातनं मला असं वाटतं कारवाई होणं गरजेचं आहे. हे एकदा होताना दिसलं तर यायचं बंद होतात. मग मी अनेकदा माझ्या भाषणामधनं अनेकदा ही गोष्ट सांगितलेली आहे की 4 प्रकारच्या जमिनी असतात. एक असते केंद्र सरकारची, एक असते राज्य सरकारची, एक असते महानगरपालिकेची आणि एक असते खाजगी. बरोबर? केंद्र सरकारच्या जमिनीवरती झोपडपट्ट्या होतात किंवा अनधिकृत बांधकामं होतात. राज्य सरकारच्या होतात
महानगरपालिकेच्या होतात, खाजगी नाही होत, कारण त्याला आईबाप असतो. जर समजा आपण गोदरेजची जागा आपण बघितली, गेले अनेक वर्ष ती जागा तशीच्या तशी आहे, कारण त्याला आईबाप आहे. मला असं वाटतं राज्य सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्या ज्या जागा आहेत यांच्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी अनधिकृत बांधकामं का होत आहेत. माझं ह्याच्याही पलीकडे पुढे जाऊन असं माझं म्हणणं आहे की काही विषय हे मला असं वाटतं सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या गोष्टींचा विचार पण करणं गरजेचं आहे. म्हणजे तो करतोय का हा करतोय आणि हा करतोय का तो करतोय, मी थोडंसं स्वप्नातली गोष्ट बोलतोय, पण मला असं वाटतं की एकूण राज्याचा विचार करता येतो एकूण राज्याचा विचार करता मला असं वाटतं ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कसं आहे, शेवटी ही माणसं बाहेरून जरी आतमध्ये आली तरी जमिनीवरती राहणार आहेत ना. या जमिनीचा जर विचार नीट केला सरकारने तर मला असं वाटतं कुठे राहतील, समुद्रात. आणि ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना नीट माहिती आहेत. याच्यावरती जर समजा कारवाई, आता तुमचा जो प्रश्न होता भोंग्यांचा, बरोबर आहे, मी ज्यावेळेला ती गोष्ट बोललो त्याच्यानंतर भोंगे बंद झाले होते. जर राज्य सरकारने त्यावेळेला जर साथ दिली असती तर ते कायमचे बंद झाले असते. पण ते बंद करण्याच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 जणांवरती केसेस टाकले. आता ह्या सगळ्या परिस्थितीमधनं परत ते सगळे सुरू झाले. संध्याकाळच्या सकाळपासूनच्या कॉन्सर्ट ज्या सुरू होतात त्यांच्या, ते आता जोरात सुरू झाल्या. आणि मला अनेक मुसलमान असे मला माहिती आहेत जे परिचयाचे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की हे लाऊडस्पीकर बंद झाले पाहिजेत. असं कुठेही धर्मामध्ये दिलेलं नाही आहे लाऊडस्पीकर वाजवायचे. म्हणजे आज जर समजा आपण बघितलं, ज्यावेळेला मी ज्यावेळेला ह्याच्या विरोधात आवाज ज्यावेळेला उठवला त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू झालं, युपीमध्ये बंद झाले हो. मग महाराष्ट्रात काय बंद होत? लाऊडस्पीकर तुमच्या उत्सवाच्या दिवशी आपण समजू शकतो, तो कोणाचा उत्सव समजा असेल, उद्या आपला गणपती असेल, उद्या त्यांचं काही असेल, एक 10-12 दिवसाचं आपण समजू शकतो सगळ्यांच्याच धर्माचं. 365 दिवस 24 तास तुम्ही ही गोष्ट चालवायची, ही कुठची पद्धत आली धर्माची? आणि मला एक अजूनपर्यंत गोष्ट कळली नाही. आता तुम्ही आपण आपल्या सगळ्या घरांमध्ये देवारा असतो, बरोबर? आपण घरामध्ये घरातनं निघताना आपण देवारासमोर जातो, नमस्कार करतो, पूजा काहीतरी करतो आणि बाहेर निघतो, बरोबर? आपण सगळे पूजा करायला रस्त्यावरती येतो नाही, नमाज पडायला कशाला रस्त्यावरती येतात? घरात पडा ना, तुम्हाला काय प्रार्थना पडायची ती. हे नुसतं नमाज पडणं नाहीये, ह्याच्या मागून ताकद दाखवणं पण आहे. सो मला असं वाटतं की राज्य सरकार म्हणून, सरकार आहे ते, तुम्ही या गोष्टी बंद करू शकता. ताई बोला. कशावर? वोट जिहाद? हां, बोलालच नाही, मला वोट जिहाद काय? अच्छा, त्याला नाव दिलंय. मी बघतोय, चेक करतोय तुम्हाला नाही, मी तुम्हाला चेक करून सांगतो ना, तुम्हाला मी नक्की सांगतो. त्याच्यापासून दूर जाणार नाही एवढं नक्की. एक मिनिट जर थांब जरा, माझी पण मान अशी एका बाजूला होईल माहिती ना, जर थांबा, मला लेफ्ट राईट करू जरा 2 मिनिट. उनके परिवार, घर की जो महिलाएं हैं वहां तक जा रही हैं. जो सीमाएं हैं भाषा की, खासतौर पे इन चुनावों में महाराष्ट्र की, जिससे पहले हमने कभी देखी नहीं है, आपको लगा है थोड़ा सा स्तर कम हुआ?
कोणाबद्दल बोलतो ना? राजकीय ते कळलं मला रे, मला हिंदी येतं रे. हे बोलताय कोणाबद्दल हे मला कळलं नाही. नाही, घाणेरड्या गोष्टी आहेत या. मला या अत्यंत चुकीच्या आणि घाणेरड्या गोष्टी आहेत. त्या स्त्रीचा राजकारणाशी काही संबंध नाही आहे. यांची बौद्धिक पातळी जी आहे ना, ही यातनं कळते. ही काय काय सुमार दर्जाची माणसं आहेत ती. सर, भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते भाषण करताना बटेंगे कटेंगे अशी एक टॅगलाईन तुम्ही ते आले की विचारा ना प्रश्न. एक आहे ते सेफ आहे, तर नेमकी तुमची काय भूमिका? त्यांना विचारा ना, तुम्ही कोण सेफ राहाल? राजसाहेब, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये महाराष्ट्राला स्वतःचं रेल्वे मंडळ असायलाच हवं असं म्हणतात. तुम्ही प्रश्न विचारताय, मला वाटतं तुम्ही अभ्यासाला बसलाय. खाली का बसलाय? फोटो काढायचा. मग खुर्चीचा शौक नाही वाटतं? बोला. स्वतःचं रेल्वे मंडळ असायलाच हवं असं तुम्ही म्हणताय मॅनिफेस्टोमध्ये, अशी का गरज निर्माण झाली? कारण की हा केंद्राचा विषय आहे. नाही, प्रश्न असा आहे ना, तुम्ही आज मुंबईची रेल्वे जर समजा बघितली तर देशामध्ये सर्वात जास्ती रेल्वे ही मुंबईमध्ये चालते ना. त्याच्यासाठी एक स्वतंत्र रेल्वे मंडळ नको का? मुंबईच्या लोकल्स या कशा प्रकारे असल्या पाहिजेत आणि कशा प्रकारे धावल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, हे प्रत्येक गोष्ट आपण केंद्राला सांगत बसायची का? मग त्याच्यामध्ये मी घनकचऱ्याच्या एक आम्ही केलेलं आहे बरं का. त्या घनकचऱ्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आपण इथून गाड्या पाठवतो आणि ही जी सगळी डम्पिंग ग्राउंड जी आपल्याकडे होतात, ही सगळी डम्पिंग ग्राउंड्स काढून टाकली पाहिजेत. मी परवा दिवशी त्या ह्याला पण गेलो होतो, विक्रोळीला, कन्नमवार नगरमध्ये. मला कशी माणसं जगतात राहतात समजतच नाही. आणि मला असं वाटतं की मुंबई ठाण्याच्या पलीकडे कुठेतरी एक जागा बघावी ज्याच्यामध्ये आजूबाजूला परत कधी वस्ती होणार नाही अशी जागा बघून हा संपूर्ण कचरा, मी काय बोलतोय लक्षात ठेवा, हा संपूर्ण कचरा मालगाडीने तिथपर्यंत पाठवावा. त्याच्यासाठी एक स्वतंत्र वेगळी रेल्वे असावी. म्हणजे भागाभागामधनं कचरा गोळा करून त्या मालगाडीमध्ये गेला आणि तो कचरा जर समजा रेल्वेने तिथपर्यंत गेला तर बाकीच्या नुसत्या ज्या गाड्या जातात ना, कचरा घेऊन जातात का कचरा टाकत जातात तेच कळत नाही. त्याच्याऐवजी एक जर समजा आपण अशा प्रकारची सिस्टीम आणली तर तिथपर्यंत कचरा जाईल, एक. आणि दोन, आम्ही नाशिकला त्या कचऱ्यावरती प्रोसेस्ड प्लांट आम्ही तयार केला. तुम्ही जर नाशिकच्या हायवेवरनं गेलात तर तुमच्या लक्षातही येणार नाही की इथे डम्पिंग ग्राउंड आहे म्हणून. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात. मग मुंबईत का नाही होत आहेत? तुम्ही रात्री ज्या वेळेला तुमच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेने ज्या वेळेला येता तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि कित्येक वेळ तिथे राहणाऱ्यांचं काय होत असेल? म्हणजे तुम्ही एक डम्पिंग ग्राउंड करताय, डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला तुम्ही इमारतींसाठी परवानग्या पण देत आहे. विमानतळ, डम्पिंग ग्राउंड ही शहरापासून लांब असली पाहिजेत, बाहेर असली पाहिजेत. एवढा साधा नियम मला असं वाटतं की हा टाउन प्लॅनिंगचा पार्ट आहे. एवढी पण आपल्याला सांभाळता येत नाही. जमीन दिसली की वीक. 2025 में असं हिंदी मराठी असं बसलंय का काय? हां 2025 में चैंपियन ट्रॉफी हां सर 2025 में अगले साल चैंपियन ट्रॉफी होने वाला है, जहां पे बीसीसीआई ने साफ साफ पाकिस्तान को मना कर दिया कि इंडिया की टीम पाकिस्तान में जाके नहीं खेलेगी. बीसीसीआई के इस फैसले को आप किस तरह, क्योंकि आप हमेशा लगातार पाकिस्तान के कलाकार हो जब से मुंबई में आता है, तो आप बीसीसीआई के इस फैसले को आप किस तरह से देख रहे हैं? एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की त्या सगळ्या गोष्टींमागे माझा उद्देश आणि हेतू लक्षात घ्या. समजतं रे सगळ्यांना? सगळं समजतं सगळ्यांना. माझा उद्देश आणि हेतू लक्षात घ्या. या सगळ्या मागे माझी हिंदी चांगली आहे हां, बरं का? म्हणजे मला राजच्या खाली नुकता दिल्यावर त्याचा ज होतो हे वगैरे इथपर्यंत मला माहिती आहे. इथपर्यंत माझी हिंदी चांगली आहे. तर त्याच्यामुळे विषय कलाकारांचा नाही आहे, विषय ते आपल्या कलाकारांबद्दल कसे वागतात. तुम्हाला आठवत असेल की जावेद अख्तर साहेबांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनावलं होतं, बरोबर आहे की? तुम्हाला कधी लता मंगेशकरांना इथे आणावंसं नाही वाटलं? तुम्हाला कधी आशा भोसलेंना, मोहम्मद रफींना, किशोर कुमारना कधी पाकिस्तानामध्ये आणावंसं नाही वाटलं?
मी जर चुकत नसीन तर मी जगजित सिंगांची एक कॉन्सर्ट तिकडे होती आणि त्यांच्या ज्या ऑडिटोरियममध्ये ते कार्यक्रम होता त्याला त्यांनी लॉक केलं, कुलूप टाकलं आणि होऊ नाही दिली. जर भारतीय कलाकारांबद्दल जर त्यांच्या मनामध्ये ही अडी असेल तर आम्ही त्यांचे कलाकार कशाला उरावर घेऊन फिरायचे आहेत? ऊर म्हणजे हे ऊर 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 बडवतो ना आपण ऊर. अर्थातच चांगली गोष्ट आहे. परत मी तुम्हाला तेच सांगतो की हा विषय हा क्रिकेटचा नाही आहे. माझ्या अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्स माझ्या पण आवडीचे आहेत, कळलं का? मग ते वासिम अक्रम असेल, नाहीतर तुमचं इम्रान खान पूर्वीचे असतील, किंवा अनेक चांगले प्लेयर्स होते. हा विषय प्लेयर्सचा नाही आहे, हा खेळाडूंचा नाही आहे, हा त्या देशाच्या प्रवृत्तीचा आहे, वृत्तीचा आहे. ते आपल्याशी ज्या प्रकारे वागतात ती अत्यंत घाणेरडी आणि चुकीची गोष्ट आहे आणि ही गोष्ट त्यांना समजली पाहिजे. त्यांच्या कलावंतांना तिकडे पैसे मिळत नाही, ते इथे येऊन पैसे कमवतात आणि आमच्या कलावंतांबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट नाही आहे. आम्ही कसं काय थांब रे जरा. बोलत असताना मध्ये अशा हात आले ना की मला डिस्टर्ब व्हायला होतं. अहो थांबा, मी आत्ता काय सांगितलं? हिब्रूत. सो मला असं वाटतं की या गोष्टींचा प्रत्येक देशाने विचार केला पाहिजे की आपण काय करतो आणि काय बोलतो. बोला. मला असं वाटतं माझ्या पण बॅगा दोनदा चेक झाल्यात, कळलं का? त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखी गोष्ट काही नाही आहे. मी मुंबई आपल्या सांताक्रूज तुमचं आहे ना त्या काय जू एअरपोर्ट हेलिकॉप्टरने जाताना माझ्या पण बॅगा दोनदा चेक झाल्यात. त्यात वाईट वाटण्यासारखं काय? अहो तुम्हाला मी सांगतो, मी त्याशी माझ्या भाषणात बोललो ना, ज्याच्या हातातनं पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेत पैसे कसे असतील? निवडणूक आयोगाला काहीतरी कळलं पाहिजे, काहीतरी समजलं पाहिजे गोष्टी. हां रे नमस्कार. हे आहे, तेच तर दिलंय मी. हे संपूर्ण जर समजा तुम्ही नीट वाचलं तर त्याच्यामध्ये माझं स्वप्न काय आहे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न असा आहे की इथे राजकारणी सोडून सगळ्यांना स्वप्न चांगली पडतात, पण ते ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे ते अत्यंत घाणेरडं राजकारण, त्याच्यामध्ये काही स्वप्न नाही आहेत. म्हणजे आपल्याकडे मी आता काल ह्याला होतो तुमच्या हडपसरला, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही कल्पना पण नाही करू शकत आपण अशा प्रकारचा. म्हणजे ज्या हडपसरच्या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेमबद्दल विधानसभेत पण चर्चा झाली होती, इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. पण आपण कोणी टाउन प्लॅनर्स आपण बोलवतोय का? त्यांच्याशी आपण बोलतोय का? काही त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या सुधारणा आपण करतोय का? पार्किंगच्या काही आपण व्यवस्था करतोय का? वाहनांचा प्रॉब्लेम हा जगभर आहे, मग ते कसे सोडवतात? मग आम्ही का नाही सोडवू शकत? रॉकेट सायन्स तर नाही आहे. आणि मला असं वाटतं की हे ज्या जर समजा तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये माझं स्वप्नच आहे ते. म्हणजे आज मी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेला स्मारक होत होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की तिकडे तुम्ही जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा, की जगभरामधनं लोक तिकडे आले पाहिजेत ज्ञान घेण्यासाठी. म्हणून ती बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. आज मला माहिती नाही त्या स्मारकामध्ये काय झाले, परंतु माझी इच्छा आहे, आणि आज मला त्या जाहीरनाम्यात जरी असलं नसलं तरी पण माझी इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक जगातलं सगळ्यात मोठं एक वाचनालय, की जिकडे करोडोनी पुस्तकं असतील, असं माझी उभं करायचं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे. म्हणजे जसं गडकिल्ल्यांचं जे आहे त्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत देखील जे मी कधीपासून बोलतोय, मला असं वाटतं पहिला बोलणारा मी माणूस आहे इथे, ज्या वेळेला हे काँग्रेसच्या सरकारमध्ये आलं होतं की तो पुतळा उभा करा म्हणून समुद्रामध्ये, आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं पुतळे उभे करू नका, याने हाताला काही लागणार नाही. जर खर्च करायचाच असेल तर तो गडकिल्ल्यांवरती करा,
भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीतरी एक उभं राहील तिथे. तर मला असं वाटतं ही माझी स्वप्नच आहेत. आणि जी स्वप्न सत्यात उतरू शकतात अशी स्वप्न आहेत. जी सत्यात उतरूच शकत नाही अशी कुठची स्वप्न नाही आहेत ती. अरे बस ना, झालं ना आता, किती रे काय. या निवडणुकीमध्ये यापूर्वी होत असेल कदाचित, पण या निवडणुकांमध्ये आपल्याला असं दिसतंय मुल्ला मौलवी असतील, काही ख्रिश्चन कम्युनिटीजची लोक असतील, ते उघड युतीला किंवा आघाड्यांना पाठिंबा देतात आणि एवढंच नाही तर ते मोठ्या प्रमाणावर दाखवलं सुद्धा जातं, म्हणजे जाहीर केलं जातं. दुर्दैव आहे, या सगळ्या गोष्टींचं दुर्दैव आहे मला असं वाटतं. आणि मी पण त्या क्लिप बघितल्या या सगळ्या याच्यामध्ये. अरे हो बाबा, मला प्लीज बोलू द्याल का? तुम्ही असा चेहरा तरी दाखवा ना, हात काय दाखवतोय? हां, त्यांनी जवळपास मागे त्या नाचल्या जवळपास हात घेऊन. तुम्ही अशा या ना, इकडे या ना, मला दिसू देत. हां, काय बोलत आपण? हो, नाही ते कसं आहे की ह्या एका द्वेषाने निर्माण झालेल्या गोष्टी आहेत ह्या. स्वच्छ या गोष्टीतनं चांगल्या पद्धतीने बघायच्याच नाहीत. आणि हे मला असं वाटतं जे पसरवत आहेत त्यांनाच ते जास्ती त्रास असं होईल मागात. त्याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागेल. हां, थांबा ते हा नाचले तर. हां, तुम्ही त्यांचे प्रश्न त्यांना विचारा. परंतु मला असं वाटतं की ह्या प्रकारचा विचार एका संघटनेचा, कळलं का, एका संघटनेवरती बंदी आणा, ही काही चांगल्या विचारांची झेप नव्हे. अनेक गोष्टींबद्दल तुमच्यामध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु बंदी आणणं आणि असल्या गोष्टी करणं ही काही चांगली पद्धत नाही. संघाचं एकूणच जर समजा तुम्ही इतक्या वर्षांचं काम पाहिलं, त्याच्यामध्ये काही न आवडणाऱ्या तुम्हाला गोष्टी असू शकतात, परंतु ज्या गोष्टी केलेल्या आहेत, करतायत, त्या काही चुकीच्या गोष्टी करत नाही आहेत ना. बस झालं नाही का अजून तुमचं? हा, काय रे बाबा, तुमच्या पक्षाचे रिलेटेड प्रश्न आहे असा आहे बोला. की 2009 साली तुमचे 13 आमदार होते, त्यानंतर एक झाला, आताच एक आहे. तुमचं जे अलायनमेंट आहे ते हिंदुत्व किंवा भाजप किंवा महायुतीचं सरकार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. तो युतीच्या बाहेर राहून पक्षाचं नुकसान झालं असं वाटतंय का महायुतीचं? नाही, काही त्याचा काय संबंध. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. पहिल्यांदा मी आता एकदा तुम्ही सगळेजण आलेलाच आहात, याच्यानंतर परत मला हा प्रश्न विचारणार नाहीत अशी मी अपेक्षा धरतो. याचं कारण असं आहे, कारण गेल्या अनेक वर्षांचं राजकारण आपल्याला कदाचित कल्पना नसेल. मी हे माझं बोलून झालं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही जे सतत सांगता ना की पहिल्यांदा तुम्हाला इतके निवडून आले, मग त्याच्यानंतर तुमचे नाही झाले आणि मग तुमचा पराभव झाला. नाही, प्रश्न असा आहे ना, असा एक करेक्ट असा प्रश्न नव्हता. तो प्रश्न तुम्ही जो सुरू केलात ना, कळलं का, तो तिथून सुरू केलात ना. मी त्या मूळ मुद्द्यावरती येतो. तो मूळ मुद्दा असा आहे की 1925 साली एक RSS नावाच्या संघटनेची स्थापना झाली आणि त्यांची 1952 साली त्यांचा राजकीय पक्ष निर्माण झाला. त्याचं नाव होतं जनसंघ. तो जनसंघ त्याच्यानंतर मला असं वाटतं जनता पार्टीचं जेव्हा सरकार आलं त्यावेळेला जनसंघ जनता पार्टीबरोबर होता आणि जनता पार्टीचं सरकार गेल्यानंतर 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष झाला, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला आणि मग त्याच्यानंतर मग परत ते तो राम मंदिर आणि हा सगळा विषय सुरू झाला. 96 साली पहिल्यांदा अटलजी 13 दिवसाचे पंतप्रधान झाले. 98ला 13 महिन्याचे झाले आणि 99ला 4.5 वर्षाचे झाले. खऱ्या अर्थाने बहुमत हे 2014ला आलं. म्हणजे 1952 ते 2014 एवढा प्रवास गेला, बरोबर. शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली आणि हातामध्ये सत्ता 1995 साली आली. म्हणजे 66 ते 95 एवढा काळ गेला, बरोबर. माझ्या बाबतीत दरवेळेला जेव्हा मी अनेक पत्रकारांच्या अनेक गोष्टी मी तुमच्या क्लिप त्या काय TV वरती बघत असतो, अनेक मुलाखती बघत असतो, एकूण सगळं मांडताना मग राज ठाकरेंना कसं सुरुवातीला यश मिळालं आणि मग नंतर काय मिळालं, प्रत्येकाच्या बाबतीत एक काळ गेलेला असतो.
2014ला तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? ज्यांनी 65 वर्ष या देशावरती राज्य केलं ना, त्या काँग्रेसचे 44 खासदार निवडून आलेत. ज्या बाई 2दा मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेशच्या, कळलं का, आणि केंद्रातही सत्ता होती, त्या मायावतींचा एकही खासदार निवडून नाही आलाय. त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांची झालेली परिस्थिती ही देखील तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे साधारणपणे 1984 साली इंदिराजींच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार निवडून आले होते. ही स्थित्यंतरं प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयुष्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळे ह्याच्या पुढेही जेव्हा प्रश्न तुम्ही विचाराल किंवा जेव्हा सांगाल त्यावेळेला या गोष्टींचं भान असू द्यावं, एवढं फक्त माझं म्हणणं आहे. पुढे येतो, तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे येतो. मला आत्तापर्यंत कधीही गोष्ट ही वाटली नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये. मी आत्ता पण जी विधानसभेची निवडणूक लढवतोय ती एकनाथ चलोरेमध्येच लढवतोय. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता आणि त्याच सभेमध्ये मी शेवटी सगळ्यांना विधानसभेच्या कामाला लागा म्हणून सांगितलं होतं. आठवतं तुम्हाला? त्याप्रमाणे मी माझी लढवतोय. 23 तारखेचे निकाल जेव्हा जाहीर होतील त्याच्यानंतर पुढचं पुढे बघितलं जाईल. याला जोडून फक्त एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मला ना 5 सभा आहेत आज. म्हणजे माझ्याकडे की मनसेला महायुती घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, मात्र ते येऊ शकले नाही. अहो, प्रश्न असा आहे, तिथे 3 पार्टनर्स आहेत आधीच. नाही, त्याच्यात जोडून पुढचा प्रश्न आहे, तुम्ही मुंबईतील साधारण 10 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या 10 जागा मागितल्यामुळे महायुती तुमचा प्रवेश. काही संबंध नाही हो त्याचा. मी मागण्या न मागण्याचा काय संबंध आहे? तो माझी यादी पहिली जाहीर झाली ना. पण त्याच्यावर डायलॉग चालू होता ना. कसला डायलॉग? तुम्हाला माहिती आहे? तिन्ही पक्षांशी. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का? माहिती म्हणजे तुमच्याशी एकनाथ शिंदे बोललेत का मी बोललोय? कोणी बोललंय का? पक्षातील नेते सांगतायत. मी तुम्हाला तेच सांगतो. प्रश्न असा आहे की तुम्हाला एखादी बातमी तुम्हाला वाटणं आणि त्याच्यावरती उत्तर आम्ही देणं, ह्याला मी बांधील होऊ शकत नाही ना. ओके, पुढे काय? आज बिरसा मुंडा यांची जयंती सुद्धा आहे. कोण? बिरसा मुंडा. आणि त्याच्या संदर्भात प्रश्न आहे, तुम्ही आदिवासी कायदे त्याची अंमलबजावणी सरकारने करायला पाहिजे. ज्यावेळेस जंगलात काही पुनर्वसन केलं जातं किंवा काही कॉन्ट्रॅक्ट जातात त्यावेळेस थेट आदिवासींना बाहेर काढलं जातं आणि नक्सलाईट म्हणून टॅग लावलं जातं. तुमचं सरकार आलं तर मला असं वाटतं हे आता नक्षल बिक्षल खूप कमी झालं आहे सगळं प्रमाण. अर्बन नक्षल नवीन एक उपमा चालू केलेली आहे त्याच्यात. ही कोण अर्बन नक्षल आहे? या निवडणुकीमध्ये अर्बन नक्षलवाद हा मुद्दा जो आहे तो पुन्हा नव्यानं आलाय. आपला लढा हा सरकारी नक्षल जे आहेत ना त्यांच्या विरोधातला आहे. कळलं का? हे बस आता बस. तुम्हाला काय सारा सोपा सापडलाय म्हणून आपलं दूध बसलंय. अरे एवढा वेळ नाही हो, आता खूप झालं. आता मला जायचंय ठाण्याला. मला ए बस चला हिना चला. धन्यवाद.